आपल्या एक सबस्क्रायबर मॅडम आहेत, वैष्णवी नाव आहे त्यांचं. त्यांना मला मेसेज केला संध्याकाळच्या टायमाला की दादा माझ्यामुळे तुम्हाला परेशानी वगैरे झाली असेल त्याच्यासाठी सॉरी. हे बघा तुम्हाला चॅटिंग पण दाखवतो एक सेकंड. तर ही चॅटिंग बघा. हाय दादा, चुकून माझ्याकडून ऑर्डर प्लेस झाली. मी तुमची फॅन आहे. मी हटकून नाही केलं, मी चेक करत होते तर माझ्याकडून ॲड झालं आहे बघा. हां तुम्हाला एक कोल्ड कॉफी, एक मलाई लस्सी, एक मटर पराठा, एक पालक पराठा, 2 चपाती होत्या, एक चीज आणि बटर पराठा होता, एक सॉल्टेड फ्रेंच फ्राईज, एक पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि एक आलू पराठा होता. असं मिळून 794 रुपयाचं ऑर्डर होतं. म्हणजे हे आमच्या ऑप्शन आहे क्लाउड किचनचं की बाबा तुम्ही घेतलेली मेहनत ती वाया जात नाही. आमच्या आईला टेन्शन आलं होतं बाबा. हे बघा का गाई आपल्याला सव लागते ना, मग गडबड करायची. हा पण तुला टेन्शन आलं होतं ना. खाऊन टाकला. आईला टेन्शन आलं होतं मित्रांनो की ऑर्डर कॅन्सल झाली. आता त्याची बघा आमच्या राजकुमार्या झोपून दूध पित आहे. आणि आज कोमलचं आवरलेलं नाही. कोमल का आवरलं नाही तू लवकर? मग कधी आवरणार? किती वेळ आहे अजून? नाही एकाचं होतं ना, आंघोळ चहा पाणी नाश्ता. तुझी आंघोळ पण राहिली? नाही झालं. मग कसं म्हणजे चहा आणि आंघोळचे विषय कसं काढते? सगळ्यांचं तुझं आवरलेलं वेळ आहे. लागतो परीला ना. जाऊन आता 1 तास व्हायला लागला शाळेत जाऊन. अजूनही तुझं डोकं विंचरून झालं नसेल तर मग मी काय करायला पाहिजे? मग इथं नको का पाहायला? तिचं काय होतं खाणं पिणं तिचं काय दररोजच पाठी बाबा तू. मग पावाच लागल ना दररोज म्हणलं. झाकण ढिल्लं आय थिंक ते दूध सांडायचं सगळं. थांब बेटा थांब थांब, झाकण पक्की करून देते मम्मी. प्या. दूध ते टायमावर दूध लागत, जेवायला लागत. बर. आपण जसं त्यांना नाही का लागत. आणि ह्या बाकरच काय म्हणणे? काही नाही, मारायचं धडा धड. काही नाही दिलं तर नुसतं मारायली चावायली. काल मित्रांनो थोडीशानं वाचलो बरं मी पण शिकार होत होतो. थोडीशानं वाचलो मी. काय सांगा यांचं लय अवघड या पुरींचं. काही नाही दिलं का डायरेक्ट केस वाढायचे. कुणी असं मग मोठा असो छोटा असो. तेवढं आहे त्यांचं. आणि चला आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं स्वतःचं क्लाउड किचन कसं चालू करता येईल त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कारण कालच्या व्हिडिओला आपण कमेंट सांगितलं होतं की जर कधी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये 200 कमेंट्स आल्या तर 200 म्हटलं होतं 200 कमेंट्स आल्या तर मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन. आणि अवघ्या 2 तासातच 200 कमेंट्स आल्या. मी कमेंट्स वाचल्या नाही तो वेगळा विषय झाला, पण आल्यात. तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. त्यापूर्वी कालचा एक इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करतोय मी. काल जे आम्हाला सगळा प्रॉब्लेम झाला 25 मिनिटाचा. कोमल तुझा मोबाईल आण किंवा मग आई कुठे म्हणजे मागे तो नाही छोटा मोबाईल. तर काल काय झालंय माहितीये का तुम्हाला, जसं सांगितलं ना मी की काल वटपौर्णिमा होती आणि ऑर्डर कधी पडली होती आपल्याला? कालच वटपौर्णिमा होती मग नाही तो नाही. हां तर कालच्या दिवशी परवा दिवशी ती दुपारी पडली होती आणि काल जी आहे ती सकाळी पडली होती. तर कालची जी ऑर्डर पडली होती तर तो एक इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. काय ॲक्च्युअलमध्ये झालं होतं ते तुम्हाला सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि त्यासोबत तुम्ही तुमचं स्वतःचं क्लाउड किचन कसं चालू करू शकता ते देखील तुम्हाला सांगणार आहे. बघ ना कुठे तर कुठं ठेवलंय कोमल. तर जेव्हा ती ऑर्डर पडली ना तेव्हा मला सुद्धा शक आला होता की ही ऑर्डर कदाचित चुकून पडली असेल किंवा मग नाहीतरी कोणतरी आमची मजाक घेत असेल. कारण की काय विषय आहे ना की सगळे आयटम एक एक कसे पडू शकतात. आमच्याकडे अवेलेबल असणारे सगळे आयटम एक एक कसे पडू शकतात. त्यामध्ये मटर पराठा 9 आयटम होते ॲक्च्युअलमध्ये. आलू पराठा होता, मटर पराठा होता, चीज पराठा होता, ठीक आहे, 2 चपात्या होत्या, नंतर एक पालक भजे होते, एक फ्रेंच फ्राईज होते साधे, एक दुसरे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज होते, एक मलाई लस्सी होती आणि एक कोल्ड कॉफी होती. असे पूर्ण 9 आयटम होते. आणि 9 आयटम आम्हाला करण्यासाठी वेळ द्यायचा होता पूर्ण 25 मिनिटामध्ये. आता 25 मिनिटामध्ये आम्ही कसं तयार केलं आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि ती ऑर्डर पडली होती ती जालन्यातलीच असणार आहे ऑफकोर्स. जर कधी आम्ही क्लाउड किचन चालू केलं तुम्हाला दाखवून पण देतो परत एकदा. हे बघा या पोरींचं करू काय नाही. अरे 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 यात काय करू यांचं? कोमल 2 मिनिटं घेणे यांना. आता एक सेकंड यांना मी आवरतो आणि मग भेटतो. थांबा.
रामकृष्ण हरी आजी, नमस्कार. कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत का? हा बरी औषध वगैरे घेतलं का तुम्ही? हो कसं वाटतंय तुम्हाला आता? मला आता ना औषध आणलं मला बाप्पा तर बघा, आजीनं आता औषध घेणं चालू केलेलं आहे हा मस्त औषध आणलं बा. आणि आजीला आता बरं वाटतंय. हो हो बरं वाटतं. आजी काय करते भाऊ? हम्म. सकाळी 5 उठते आजी. हम्म. एवढं दार उघडं बोललं कोणलं ठेवत नाही एवढं. सगळं ओलं करून टाकती. सगळं झाडून झुडून आंघोळ केल्यावर मग मी उठते. पहाटची लक्ष्मी भाऊ हम्म. पहाटे लक्ष्मी येऊन नाही तुला मला चांगलंय चांगलंय. हा चला, तर हे बघू शकता तुम्ही. एक कालची ऑर्डर जी होती ती ही कॅन्सल झाली. वर दिसतंय का तुम्हाला? रिटर्न आणि समोर वेज आणली आहे. तर ऑर्डर कॅन्सल होण्याचं त्यांना रिझन असं दिलं होतं की फूड हँडओव्हर करायला डिलाय झालेला आहे 5 मिनिटाचा. ॲक्च्युअल मग तिथं टाईम होता 20 मिनिटं. मी अजून 5 मिनिटं वाढून 25 मिनिटं केला होता आणि त्यानुसार फूड प्रिपरेशन करत होतो. कारण की आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला 9 आयटम बनवायचे असेल, पॅकिंग करायचे असेल तर थोडा वेळ लागणारच आहे. तर 25 मिनिटामध्ये आम्ही ते तयार केलं आणि ऑर्डर होती 3.3 किलोमीटर लांबची. त्यासोबतच हे सगळे पदार्थ होते. बघा, दिसतंय का तुम्हाला? एक कोल्ड कॉफी, एक मलाई लस्सी, एक मटर पराठा, एक पालक पराठा, 2 चपात्या होत्या, एक चीज अँड बटर पराठा होता, एक सॉल्टेड फ्रेंच फ्राईज, एक पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि एक आलू पराठा होता. असं मिळून 794 रुपयाचं ऑर्डर होतं. म्हणजे हे आमच्या क्लाउड किचनमधलं सगळ्यात मोठं ऑर्डर होतं आणि ते त्यांना मग तिथं गेल्यानंतर कॅन्सल करून टाकलं. रिझन काहीतरी द्यावं लागतं ना ते. पण विषय असा झालेला आहे की आपल्या एक सबस्क्रायबर मॅडम आहेत, वैष्णवी नाव आहे त्यांचं. त्यांना मला मेसेज केला संध्याकाळच्या टायमाला की दादा माझ्यामुळे तुम्हाला परेशानी वगैरे झाली असेल त्याच्यासाठी सॉरी. हे बघा, तुम्हाला चॅटिंग पण दाखवतो एक सेकंड. तर ही चॅटिंग बघा. हाय दादा, चुकून माझ्याकडून ऑर्डर प्लेस झाली. मी तुमची फॅन आहे. मी हटकून नाही केलं. मी चेक करत होते तर माझ्याकडून ॲड झालं आहे बघा. हां, पण आता तुम्हाला आता इथली एक गोष्ट सांगतो, ठीक आहे? आता ही चुकून ऑर्डर पडली होती, ती रिटर्न झाली. म्हणजे त्याचे सगळे जे पदार्थ आहे ते माझ्या घरी रिटर्न आलेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की रिटर्न आले तर मग काय बाबा, यांचं नुकसान झालं, यांची तारांबळ झाली, आम्ही एवढी मेहनत घेतली. तुम्हाला एक सांगतोय, कुठलंही क्लाउड किचन असेल, झोमॅटो असो, स्विगी असो, तिथलं असं हे असतं की पहिल्या 2 मिनिटामध्ये ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. पहिले 2 मिनिटं जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करता, ठीक आहे, तर तेव्हा ती ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. पण 2 मिनिटाच्या वर जर काही झाले, तुम्ही जर एकदा पदार्थ बनवायला लागले तर ती ऑर्डर कॅन्सल होत नसते. आणि कॅन्सल पण झाली तर तुम्हाला जे आहे तुमचे जे पैसे आहेत ते पूर्ण मिळून जातात. तर ह्या ऑर्डरचे पैसे आमच्या वॉलेटमध्ये आम्हाला येणार आहे आणि ते आम्हाला दिसलेलं आहे की येणार आहे म्हणून. त्यामुळे यात आमचं कुठलंही नुकसान नाही आहे. फक्त फूड वापस आलं त्याचंच एक वाईट वाटतं की बाबा ठीक आहे, ते कोणीतरी खाल्लं असतं, ती वेगळी गोष्ट आहे. आपण ते गरिबांना डोनेट पण करू शकतो. आपल्याकडे ते ऑप्शन पण असतं, तिथे डिलिव्हरी बॉय करतात ते. तर असं एक क्लाउड किचनचं असतं, त्यामध्ये आमचं कुठलंही नुकसान झालेलं नाही आहे. पण आम्हाला कसं आहे माहिती आहे का, हे आमचं आम्हाला अजून एक्सपिरियन्स वाढण्यास मदत होते. अशा ऑर्डर वगैरे पडल्यात ना, चुकून पडले तरी काही हरकत नाही. पण याची पॅनल्टी जी आहे ती कस्टमरला लागत असते. जर काही ऑर्डर त्यांना आता घेण्यास डिलाय झाल्या, आता ती म्हणते की आम्हाला नाही घ्यायची, तर त्यांना ते पॅनल्टी बसत असते. पहिल्या वेळेस जर कधी ऑर्डर त्यांनी कॅन्सल केली तर त्यांचं कॅश ऑन डिलिव्हरी, म्हणजे ते कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन असतं ना, ते COD, ते बंद होऊन जातं. आणि नेक्स्ट टाइम जे आहे त्यांना पॅनल्टी लागत जात असते जर की त्यांना परत असं केलं तर. कारण की फूडचं वेस्टेज होतो, परत आमची मेहनत जाते. त्यामुळं हे खूप छान ऑप्शन आहे क्लाउड किचनचं की बाबा तुम्ही घेतलेली मेहनत ती वाया जात नाही. आमच्या आईला टेन्शन आलं होतं बाबा. हे बघा का गाई, जाऊ दे आता, आपल्याला सव लागते ना मग गडबड करायची. हा, पण तुला टेन्शन आलं होतं ना. खाऊन टाकलं. आईला टेन्शन आलं होतं मित्रांनो की ऑर्डर कॅन्सल झाली, आता त्याचे पैसे येणार नाही, आम्ही किती वेळ मेहनत घेतली. पण नाही, तसं नसतं. आता क्लाउड किचन तुम्हाला स्वतः चालू करायचं असेल ते कसं करू शकतो तुम्हाला सांगतो मी. यासाठी आपल्याला 2 गोष्टी गरजेच्या असतात. एक तर तुमचं फूड लायसन हवं आहे आणि दुसरं जे आहे तुम्ही ह्या सगळे कामं करण्यासाठी रेडी हवं आहेत, म्हणजे फास्ट काम करत असाल. हां, आणि अजून एक, जर कधी तुम्ही एखादी स्पेशल डिश बनवत असाल, जसं की आई आमची 2-3 स्पेशल डिश बनवते, पण ती सध्या सीझन वाईज असते, त्यामुळे आम्ही काही त्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. तर त्या तशा गोष्टी काही तुमच्या असेल तर तुम्ही तुमचं क्लाउड किचन चालू करू शकता. कारण की तुम्हाला बाकी रेस्टॉरंट्सपेक्षा स्वतःला वेगळं ठरवायचं आहे. कळालं? आता मी जे केलेलं आहे ते खूप नॉर्मल आहे, पण माझ्याकडे पण 3-4 पराठे मिळतात. सगळीकडे मिळत असतील पराठेच वगैरे, मान्य आहे. पण कसं असतं ना, आपण आपलं वेगळं हे करायचं. आता मला दिवसाचे 1-2 ऑर्डर्स पडतात सध्या, पण त्या पण कशामुळे पडताय माहिती आहे का, की नवीन असल्यामुळं झोमॅटो स्वतः फीचर करतं. त्यासोबतच तिथं तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट्स वगैरे खूप छान छान मिळतात.
त्यामुळं तुम्हाला त्या ऑर्डर्स पडत असतात. ठीक आहे. आता कंटिन्यू, आता ह्या ऑर्डर्स तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर कसं असतं, समजा मी तुमचा कस्टमर आहे, मी एकदा तुमच्याकडून ऑर्डर केलेला आहे आणि मला जर कधी तुमची टेस्ट आवडली तर मी परत ऑर्डर करेन. म्हणजे रिटर्न येणारे कस्टमर जास्त हवेत आपल्याला. कळलं? तुम्ही तुमचा आवाज जर शांत करता का? जोर जर का बोलताय, मी बोलतोय ना समोर. हिला घे, चल. ही आली बाय. चल एकदा हाय कर, तिकडे जा मम्मीकडं. हाय कर. बस 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 बस. तर तुम्ही तुमचं क्लाउड किचन चालू करायचं असेल तर तुम्हाला फूड लायसन्सची गरज असते. आणि फूड लायसन्स तुम्ही कुठून काढू शकता ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला फक्त झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर असं नावाचं एक ॲप आहे. आणि झोमॅटो आपलं लाल कलरमध्ये असतं, तर ते पार्टनर ॲप जे आहे ते ब्लू कलरमध्ये असतं. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते झाल्यानंतर तुमचं फूड लायसन्सचं विचारतील. जर का तुमच्याकडे नसेल तर तिथं 2-3 ॲप असतात, ते आपले फूड लायसन्स काढून देतात. आणि काय 200-200 रुपये लागतात. जर काही 8-15 दिवसात टाईम असेल, तुम्हाला अर्जंट काढायचं असेल तर 600-700 रुपये लागतात. तर तुम्ही अर्जंटमध्ये काढू शकता 24 घंट्यामध्ये किंवा 48 घंट्यामध्ये तुमचं फूड लायसन्स रेडी होऊन जाईल. तर तसं तुम्ही तिथून काढू शकता. ते झालं, ते तुम्हाला तिथं सबमिट करावं लागतं. नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं लोकेशन द्यावं लागतं. ते झाल्यानंतर तुम्ही कुठले कुठले डिश आहे त्याचा मेनूचा एक तुम्हाला PDF बनवावा लागतो, तो तुम्हाला अपलोड करावा लागतो. आणि त्यानंतर सगळं काही व्हेरीफाय होतं आणि त्यानंतर तुमचं क्लाउड किचन लाईव्ह होतं. ह्या गोष्टीला जवळपास 8 दिवस लागतात. आणि तुम्हाला सांगतो, जर की तुम्ही झोमॅटो आणि स्विगी दोन्हीकडे जर कधी सेम प्रोसेस असते दोन्हीकडे पण, आणि दोन्हीकडे जर काही तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करणार असाल तर एक राऊंड फिगर खर्च तुम्हाला एक 5,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. कारण की झोमॅटो देखील 1200 ते 1300 रुपये किंवा 1800 रुपयापर्यंत जे आहे त्याची प्लॅटफॉर्म फीस घेतं. आणि स्विगी पण तेवढं घेतं. तेवढा खर्च केल्यानंतर तुमचं क्लाउड किचन चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही लोकांना सर्व्हिस देऊ शकता. त्यानंतर तुमचं जे किचन आहे ते लाईव्ह दिसेल लोकांना. आणि करा, कारण की 60% मार्जिन असतं याच्यामध्ये, फूडच्या याच्यामध्ये चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर पडण्यावर आहे. तुम्ही काहीतरी वेगळं दिलं, तुम्हाला नक्कीच ऑर्डर पडतील. तर तुम्ही ते बिंदास करू शकता. बस 12 वाजलेले आहेत आणि आई रोहिणीला घेऊन गेलेली आहे दवाखान्यामध्ये. टिट्ट्या पण गेला का? टिट्ट्या घरी झोपलेला आहे. पिऊ पण झोपलेली आहे. परी शाळेत गेलेली आहे. आजीबाई मागे जेवण करत आहे आणि मी इथं बसलेलो आहे. आणि कोमल जी आहे ती बाकीची कामं करते. तर असा एकंदरीत आमच्या इथं विषय चालू आहे. आता बघू काय होतं काय नाही. हे कॉल चालू आहेत आमचे बाबा स्वस्त जालन्याचे. त्याच्यात आता डॉक्टर काय सांगते काय माहीत, कारण की तिच्या डिलिव्हरीचं पण अवघडच आहे. कधी होईल सांगता येत नाही. म्हणजे तिलाही डेट माहित नाहीये, कोणालाच माहित नाहीये. काय म्हणते डेट माहित नाही ना. आता त्या अंदाजीच सोनोग्राफीवरून कळतं. त्या अंदाजीच आता हे करणं. आता डॉक्टर कधी सांगते काय माहिती. आणि हो, आता तुम्हाला हे सांगायचं राहिलेलं आहे की अजून तुम्हाला जर काही हेल्प लागत असेल क्लाउड किचन विषयी तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. मी तिथे तुम्हाला हेल्प करेल. ओके. तर असा काही विषय आहे आमच्या क्लाउड किचनचा. अजून 2-3 जणांच्या अशा रिक्वेस्ट होत्या की दादा प्लीज जेव्हा तुम्हाला ऑर्डर पडेल तेव्हा तू व्हिडिओ शूट कर, जेणेकरून आम्हाला बघायचं तुम्ही कसं पटकन करतात, काय करतात. हां, तर तसं दाखवेल मी एखादी ऑर्डर पडली तर. दिवसभरात कधीही पडली, मी जेव्हा घरी असेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ शूट करेल. काय काय बनवायचं आहे, काय काय नाही, सर्व काही तुम्हाला दाखवेल. मान्य आहे, पुणे मुंबई सारख्या ठिकाणापेक्षा आमच्या जालन्यामध्ये ऑर्डर कमी पडतात. कारण की पुणे मुंबईसारख्या धावपळीचं जीवन आहे. परत तिथं IT कंपन्याज आहेत, तिथं लोकांना टाईम नाही आहे करून खायला. त्यामुळे तिथे लोक जास्त ऑर्डर करतात. परंतु आमच्या जालन्यात तसं नाही आहे. जालन्यामध्ये सगळे लोक घरचंच जेवण जे आहे प्रिफेड करतात. आणि त्यामुळं आता मी काय करणार, एक स्वस्त जालन्यावर पण व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल करू शकता. आता मी त्यामध्ये 2-3 अजून नॉनव्हेजच्या रेसिपी ॲड करतो आहे. जसं की अंडा भुर्जी सोबत 2 चपात्या, म्हणजे असं एक परफेक्ट मील एक टाकून देतो मी कॉम्बो. आणि त्यासोबतच अंडा ऑमलेट असू द्या, अंडा भुर्जी सेपरेट असू द्या, किंवा चिकन लॉलीपॉप असू द्या. हे सर्व काही आमचे जे फेमस डिश आहे ते करणार आहे. आणि याची पण डेट आम्ही रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशा दिवशी ठेवणार आहेत. कारण की त्या दिवशी आम्हालाही पॉसिबल होईल करणं. मान्य आहे, रेस्टॉरंट हे तुम्हाला दररोज करावं लागणार आहे, पण घरच्या लेडीजचं पण बघावं लागणार आहे. कारण की त्याही उपवास वगैरे ठेवतात देवाच्या. आणि ते सर्व काही बघतात. त्यामध्ये पण ते चिकन आणि मटण करायचं म्हटलं ते जीवावर येतं. तर त्या हिशोबानेच आपल्याकडे ऑप्शन असतं ना, आपण कधी ऑन ठेवायचं, कधी क्लोज ठेवायचं. तर त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, रविवारच्या दिवशीच जास्त ऑर्डर पडतात चिकन मटणसाठी. तर रविवारच्या दिवशी तर आपलं चांगलं चालणारच आहे. तर असा एकंदरीत माझ्या डोक्यात प्लॅन आहे. तुम्हाला कसं वाटते ते सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता, कारण की मी तुम्हाला हेल्प करेल. मान्य आहे. आणि त्या ऑर्डरमुळे कॅन्सल झालं, त्यांना वाटत असेल मला वाईट वाटलं तर नाही, मला वाईट नाही वाटलं त्या गोष्टीचं.
कारण की आपल्यालाही तशी अमाऊंट समोरून भेटते, त्यामुळं आपण त्याचं ताण नाही घ्यायचं आहे. याच्यामध्ये लॉस यायचं काहीच कारण नाही आहे. आणि तुमचं लाईफस्टाईल, तुमचं जीवन चालू असताना, तुमचा संसार चालू असताना तुम्ही हे सगळं करू शकता. म्हणजे तुम्हाला ॲडिशनल काहीच खर्च करायची गरज नाही आहे. जसं की एखादा बिझनेस टाकायचं म्हटलं तर गाळा घ्या, दुकान टाका, हे करा. त्यापेक्षा क्लाउड किचन कधी बेटर आहे. तुम्ही नाशिक, नागपूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी जरी राहत असाल, मोठ्या सिटीमध्ये म्हणताय, छत्रपती संभाजीनगर असू द्या, ती देखील मोठी सिटी आहे, अशा ठिकाणी राहत असाल तर तुम्ही नक्कीच क्लाउड किचनचा व्यवसाय करायला पाहिजे. हो, कारण की ते तिथं तुम्हाला चांगलं मार्जिन मिळू शकतं. 60% मार्जिन असतं, 40%. आपला किराणा जो असतो तोच थोडा वाढून जातो, त्यात काही नाही आहे. तुम्ही तुमचे डिस्कशन करून तुम्हाला काय वाटतंय काय नाही ते मला सांगू शकता किंवा तुम्ही तयार करू शकता. आणि प्रॉपर डेडिकेटेड व्हिडिओ याच्यावर पाहिजे असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी काय करेन, तुम्हाला नाही का एक माझ्या टेक्निकल चॅनल आहे, तिथं पूर्ण मार्गदर्शन करेल काय कसं एक स्टेप बाय स्टेप कसं करायचं. आता ह्या व्लॉगमध्ये मी नाही सांगू शकत तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं काय करायचं तर, परंतु टेक्निकल व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो. ठीक आहे. आणि तुम्ही आता आजची 1 जुलै आहे, आषाढ महिना चालू झाला. आषाढी एखादी जवळ आली, 25 तारखेला आषाढी एकादशी आलेली आहे. त्यानिमित्तानं पण आपल्याला काहीतरी करायचं आहे. ते काय आहे मी तुम्हाला येणार दिवस सांगणार. 25 आहे ना, लेच लवकर आली ग. उशिरा आली, उलट उशिरा आली माझ्या तोंडाच्या महिन्यामुळे. उशिरा झाली पण ती कोण, मला वाटतं जुलैच्या स्टार्टिंगलाच असते का. स्टार्टिंगला बाय शेवट केली. चला, असा काही विषय चालू आहे माझ्या घरी. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतोय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. कोमलचा ड्रेस सांगा कसा वाटतोय. त्यावरची ओढणीच मला खूप आवडलेली आहे, वर्कवाली आहे, हँडवर्क केलेली, छान आहे. ड्रेस कसा आहे असू द्या पण ओढणी छान आहे. ठीक आहे. आता ते दोघं जण येतील, आई आणि रोहिणी. मग तुम्हाला त्यांची अपडेट देईल मी काय झालंय काय नाही, कारण की मला जरा खूप उशीर झाला त्यांना जाऊन. आता बघू 1 घंटा. चालेल, हा व्हिडिओ टाकून देतो मी आज. बघा आता कसं वाटतं काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला काय अडचणीत असेल तर मला डायरेक्ट इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. कारण की काय आहे की इकडे जे वाईट कमेंट्स करतात तर त्यांना आपण दुर्लक्ष करतोय. पण ज्याही लोकांना खरंच हेल्प हवी आहे त्यांना मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करा. वाईट कमेंट करणाऱ्यांकडे आपण लक्ष देणार नाही आहोत. त्यांना तर प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असतो, जसं की आमच्या प्रत्येक विषयात प्रॉब्लेम असतो. पण ठीक आहे, चला तुम्ही पण खुश राहा, आम्हाला पण खुश ठेवा. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. चला.